मंडळी इकडे या साईडला बघू शकता तुम्ही सर्वांचा लाडका मथुर. 22 तारखेला पहिला सुद्धा चांगला आहे आणि तिथे सर्जा काहीतरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे आम्हाला त्याच्याकडे. बरोबर. नमस्कार मित्रांनो, आज खूप चांगला मैदान झाला पनवेल चिंचवली मैदान आणि त्या मैदानाची लाईव्ह नव्हती पण जस्ट मी मैदानाला जात होतो तर तितक्यात मला आपला मथुर 1001 ही गाडी दिसली. तर मी पाठी बघितला तर सर्जाच्या अंगावर गुलाल पडलेला होता. पण मी रस्त्याला थांबूनच शुभम दादाची मुलाखत घेणार होतो पण एक वयोवृद्ध माणूस माझ्या बाईकवर त्यांनी लिफ्ट मागितली. त्यानंतर मी त्यांना पुढं सोडला म्हणून थांबलो नाही. तर मी मैदानात गेल्यानंतर शुभम दादाला फोन केला की संध्याकाळी फार्म हाऊसला येतो सर्जाची बाईट घ्यायला. तर ते सांगितलं या. तर मी आता पोहोचलो आहे फार्म हाऊसवर. मथुर आहे आणि सर्जा आहे. तर आपण शुभम दादाशी बोलूया आज कुठली गाडी झाली. तर चला मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकतात आज सर्जा 1001 याच्या अंगावर गुलाल पडला आहे आणि किती दिवसामध्ये हा गुलाल झालेला आपण विचारूया. आणि आज गाडी कोणती पळाली समोर आहेत आपले सर्वांचे लाडके शुभम दादा पाटील. शुभम दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज जो चिंचवली मैदानाचं नियोजन केला होता कुठली गाडी झाली आणि कोणासोबत पळाला? आज चिंचवली ते बिंजोड मैदान होता. रात्रीचा नियोजन केलं होता. पिंटू शेठ पाटील उंबारली यांचा शार्दूल आणि आपला सर्जा पळाला. उजव्या रस्त्यातनं चांगली अशी गाडी पळाली आणि समोर जी गाडी होती ती पण आपल्या म्हणजे परिचयाची आणि एकदम जीवाभावाची माणसं होती. आपल्या श्यामशेठ दलवी, देवरुंग भेवंडी यांचा चिमण्या होता आणि ऋषी म्हात्रे देवीचा पाडा यांचा सागर होता. आणि दोन्ही माणसं आपल्या परिचयाची आणि नेहमी भेटणारी माणसं होती आणि शर्यत आमची मैत्री पूर्ण झाली 100% आणि एकदम हसून केलून चांगली अशी गाडी पळाली शार्दूल आणि सर्जाची. आणि येत्या काही दिवसामध्ये ही गाडी पुन्हा एकदा पळताना दिसेल. आणि आमचा लाडका ड्रायव्हर सुरत ड्रायव्हर गोडपे हा गाडीवरती होता आणि त्याच्याच माध्यमातून हा नियोजन जुळून आलं होतं. बरोबर. आता नियोजन करतात बघा काही दिवसापूर्वी तुमच्या गाड्या पण झाल्यात. तुम्ही सोबत पळालेलो होता. वजीर आणि मथुर पण पळालेला आहे. त्यानंतर वजीर आणि मथुरची गाडी झाली. आता रिसेंटली बघा रायफल आणि मथुरची पण विरोधात गाडी झाली आणि त्याच्यानंतर आज पहिल्याच दिसतात. तर हा खेळ इतका चांगला चाललाय ना, कुठेतरी असंच खेळ असंच व्हायला पाहिजे. 100% कारण की आपल्या सर्वांसोबत शर्यती मैत्रीपूर्णच होतात आणि आपण ज्याच्या विरोधामध्ये पळतो तो आपल्या पहिल्यामध्ये पण पळत असतो. त्यात काही शंका नाही. आणि शर्यती हा म्हणजे आपला एक छंद आणि गुलालासाठी खेळ खेळत असतो. त्याच्यामुळे शर्यत करताना 100% मैत्रीपूर्ण शर्यत होत असते. बरोबर आहे. कुठेतरी हा जीवाल्याचा खेळ आणि त्याला मला वाटतं पहिले प्राधान्य देतात तर तुम्ही गाडा मालक. कारण जरा आज गाडी झाली तरी उद्या आणि हा खेळ पण ना जिथून चालू झाले ना एक सोबत पळायचं एक सोबत विरोधात गाड्या पण खेळायच्या दुसऱ्या दिवशी सांगून तर खेळ कुठेतरी चांगला आहे आणि या खेळाला चांगली रंगभरणी पण आलेली आहे आणि कुठेतरी जो चाहता वर्ग आहे बघणारा ते पण आनंद घेतात. हो 100% कारण की आपली मुंबईची जी कमिटी आहे ठाणा रायगड पालघर त्याच्या माध्यमातून मुंबई बिनजोडला चांगली अशी शिस्त लागलेली आहे आणि चांगला खेळ चालू आहे सध्याच्या घडीला आणि असंच खेळ याच्या पुढे चालू राहणार. बरोबर आहे. आता गाडी पण मला वाटतं सुरजनीत पळवली आजची. हो ड्रायव्हर आमचा आर असो या जीत असो गाडीवरती ड्रायव्हर सुरत ड्रायव्हर असते. मथुर असेल किंवा सर्जा असेल दोन्ही आमच्या नंदींवरती सुरत ड्रायव्हरच असतो जास्ती कर. बरोबर आहे. आता सर्जाला किती दिवसानंतर आज पळवला? सर्जाला म्हणजे बिनजोडला मागच्या महिन्यामध्ये 30 तारखेला पळवलं होता. त्याच्यावर आता पळाला कारण की सर्जा 3 फेऱ्यासाठी तिकडे घाटावरती होता. तिकडनं इकडे आला. त्याच्यानंतर आम्ही फेरा दिला होता जोडून. मथुर आणि सर्जा एक साईडला होता एका साईडला होता. तेव्हा मथुरच्या गाडीमध्ये सर्जा अटकला होता. भरपूर दुखापत झाली होती पायाला. त्याच्यावरती पण एक 8 ते 10 दिवस बसून ठेवला आणि आज बाहेर काढला. अपेक्षा नव्हती एवढा पळेल पण अपेक्षापेक्षा जास्तच पळाला. बरोबर. आता समोरची गाडी पण आपलीच होती तरी आपल्या गाडीचा अंतर किती झाला? कारण आज लाईव्ह बंद होती तर ती रील बघायला भेटेल तेव्हा एकाच चकड्यामध्ये झाली शर्यत. मी पण खालीच होतो पण ड्रायव्हर बोलला 1-1.5 चकडा अंतर झालं. बरोबर. 1-1.5 चकडा अंतर झाला. जो फाटीचं नियोजन होतं आता मला वाटतं तुम्ही मागं पण त्या फाटीला गेलेलं असेल भरपूर वेळा. कुठेतरी एक चांगलं फाटी म्हणजे पाहण्यासारखं या पण शिस्तबद्ध आणि बघा स्क्रीन सुद्धा होती तिथं मैदानाला आज. हो चांगली अशी फाटी आहे आणि माझे तर आज खूप इच्छा होती मथुरला पळवायची तिथे कारण की अतिशय सुंदर अशी फाटी आणि त्या फाटीला मथुरला आपण फेरे काढलेत 1-2-3 वेळा. अतिशय म्हणजे चांगलाच मथुर तिथे पळतो. येणाऱ्या जेव्हा कालामध्ये त्या मैदानावरती बिनजोड शर्यती असतील तेव्हा तिथे मथुर 100% पळताना दिसतो. बरोबर. आता मला वाटतं पहिला याचा सर्जाचा मैदान 3 फेऱ्याचा मला वाटतं फॉर्च्युनरच्या मैदानाला पळवला होता. त्याच्यानंतर मला वाटतं भरपूर मैदानामध्ये गट काढून सेमीला सुद्धा बसला होता. हो 100% कारण की सर्जा अजून आदातच आहे आपला आणि
वडकीसारखा हिंदकेसरी मोठ्या मैदानामध्ये गट काढला होता. सेमीला 2 नंबरला उतरला होता वडकीला पण. आणि पुशेगाव सारख्या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये सुद्धा सर्जाने गट काढला होता. सेमीला थोडा मागे राहिला होता कारण की गाड्या सर्व टॉपच्या होत्या तेव्हा पण. पण आदत असून म्हणजे एवढ्या टॉपच्या गाड्यांना लढत देतोय त्यातच आपण समाधानी. आणि येणाऱ्या कालामध्ये दुसरा चौसा झाल्यानंतर सर्जा सुद्धा टॉपमध्येच पळताना दिसतो. बरोबर आहे. आता मला वाटतं त्याच्यासोबत जो बैल पलाचा मला वाटतं जे नाशिक भागामध्ये रविदादा म्हात्रे यांच्याकडे तो बैल आहे, ती गाडी पण पळालेली आहे. हो, तो सुद्धा चांगला स्पीड लावतो. म्हणजे तिकडची जी बैल आलेत ना आपल्या मुंबईला, ती म्हणजे एक चांगल्या रूपात म्हणजे त्यांचं नाव करतात. काय बरोबर 100% कारण की जेवढं आपण देखभाल करू, जेवढं सांभाळू आणि जेवढं मेहनत घेऊ त्याचं फल आपल्याला 100% भेटतच असतो. कारण की जेवढं लक्ष देणार बैलांवरती आणि जेवढं जपणार. आमचं कसं आहे माहिती आहे का, आम्ही सारखं बैल जास्त म्हणजे मैदानामध्ये पळवत नाही. कमेंट्समध्ये काही बोलत असतील पण जेव्हा आम्ही आराम देऊनच पळवत असतो. सर्जा किंवा मथुर झाला 8 दिवस 4 दिवस गेल्यानंतरच मैदानामध्ये काढतो. बरोबर आहे. आणि राहुल दादांनी पण याच्या आधी पण सांगितलेलं आहे, कुठेतरी आम्ही हा पैशासाठी नाही केलं तर जी मनं जिंकलीत ना आम्ही, ती मनं कायम आपण टिकून ठेवायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही पळवतो बैलांना. 100% कारण की आतापर्यंत आपण कोणाकडून वायदी किंवा कुठल्याच प्रकारचे कधी पैसे घेतले नाही आणि पैशासाठी कधी आपण हा खेळ केलाच नाही. आणि म्हणजे बक्षीस स्वरूपात कधी कोणच्याकडून 1 रुपया सुद्धा एक्स्ट्रा घेतला नाही. त्याच्यामुळे आणि जे आपली फॅन फॅमिली आहे, मथुर असेल सर्जा असेल, यांच्यासाठीच आता आपली दोन्ही नंदी पळतात. दादा असेल नसेल मैदानामध्ये तरी पण आपण प्रेक्षकांचं मन जिंकण्याचं काम करत असतो. आणि नेहमी असेच आपले जेवढे फॅन फॅमिली आहे दादाची मथुरची, त्यांच्यासाठीच मथुर आणि सर्जा पळतात. बरोबर आहे. आता दावणीला मी बघतोय सर्जा पण खूप छान पळतोय, त्यानंतर मथुर पण पळतोय. तर जे दादाचे चाहते आहेत, तुमचे चाहते आहेत, त्यांना असं वाटतं अजून तुमच्या दावणीला खरेदी यावा नवीन. 100% नवीन खरेदी तर आमचा पण विचार आहे, दादाच्या पण डोक्यात आहे खरेदी करायचं. बघूया चांगली वस्तू भेटल्यानंतर दादा 100% नवीन खरेदी करणारच. बरोबर आहे. आता आपल्या काही दिवसापासून सर्जाला आराम होता, तर कुठल्या डॉक्टरकडे म्हणजे काही असं बोलणं झालं का काही? नाही, आमचे लाडके डॉक्टर सतीश म्हात्रे, आमची ट्रीटमेंट त्यांच्याकडेच असतं. काही झालं मथुर सर्जाला आम्ही पहिला फोन त्यांना करतो की भाऊ असं असं झालं. तर भाऊला जर नाही जमलं तरी फोनवरून सांगतील का गोळ्या किंवा काय असेल ते कळवतात आम्हाला आणि सांगतात असं असं करा, होऊन जाईल. काय वाटलं जास्त ते स्वतःहून येतात, दादा असो या नसो. पण भाऊंचं आमच्याकडे म्हणजे लक्ष असतं आणि मथुरकडे पण खूप लक्ष असतं. भाऊ स्वतःहून फोन करतात की कसं काय काय चाललंय. त्याच्यामुळे म्हणजे डॉक्टर आमचे देवच आहेत ते. बरोबर आहे. आता जाता तर शेवटचा प्रश्न घेतो आपण, जास्त मोठी मुलाखत नाही घेऊ. आता भरपूर जणांना अजून काही व्हिडिओ पडला नाही, तर सगळ्यांना एक आज अपेक्षा राहील की व्हिडिओ कधी पडतं. आणि मी पण पाठीमध्ये मैदानामध्ये लेट पोहोचलो, त्याच्यामुळे मला पण नाही शूट करता आला. तर लाईव्हवर अशी काही बोलणं झालं का, किती वाजता व्हिडिओ टाकतो? नाही काय बोलणं झालं, पण त्या मैदानाचे लाईव्ह होते पण मैदान झाल्यानंतर लाईव्ह टाकतात. आता थोड्याच वेळात टाकतील. बरोबर. आता काय बोलाल, पुढची वाटचाल कशी असेल आपली? पुढची वाटचाल सर्जा बोलायचं नाही, पण सर्जा आपला 22 किंवा 23 तारखेला घाटावरती आदात एक बैल मैदान आहे, तिथे पळवायचं आमचं नियोजन झालंय, तिथे पळताना दिसेल. बरोबर. आता मी एक आवर्जून हा प्रश्न घेईन, ज्या वेळेला बघा सँडी यादव असतील काही म्हणजे जे युट्यूबर होते, राहुल दादांना काय प्रश्न घ्यायचा आहे की तुम्ही मथुरला खूप लेट आणला घाटावर पळवायला, पण सर्जाला तुम्ही म्हणजे आदतमध्येच पळवतात, कुठेतरी तो क्षण नको राहिला, काय बोला? नाही, आदातमध्ये म्हणजे आहे तो तेवढा पळतोयच. आदात असेल किंवा आता आम्ही ओपनच्या मैदानात सुद्धा पळवला, आदातला पण मागे पळवला, तेव्हा पण 2 नंबरला गाडी उतरली, पण अतिशय चांगला स्पीड लागला होता तेव्हा पण. त्याच्यामुळे आता 22 तारखेला पहिला सुद्धा चांगला आहे आणि तिथे सर्जा काहीतरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे आम्हाला त्याच्याकडे. बरोबर आहे. आता त्यांचे शेवटचा झाला प्रश्न, त्यांचे जे चाहते आहेत तिथे आता येणार आहेत, काय बोला त्यांच्यासाठी? कारण जास्त गर्दी पण होत आहे आणि कुठेतरी आपल्या बैलांना पण थोडासा त्रास पण होत आहे, काय बोला? त्रास तर होतोयच कारण की दिवसभर बैल उभी असतात. कारण की आपण पण प्रत्येकजण बोलतो आम्ही लांबून आलोय बघण्यासाठी, पण आम्ही सुद्धा लांबूनच जातो कारण की 200, 250, 300 किलोमीटर लांब जाऊन आम्ही पण लांबचाच प्रवास करून मैदानामध्ये येत असतो. कारण की मथुर घाटावर नसताना मुंबईमध्ये असतो, मुंबईमधनं इथनं घेऊन जायचं, ते आम्हाला पण 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास करून जावं लागतो तेवढ्या लांब. आणि त्याच्यामुळे काही म्हणजे फॅन फॅमिली असेल ऐकत नाही, पण काय एवढं तेवढं चालत असतंय. त्यांचं प्रेम आहे मथुरवरती दादावरती, त्याच्यामुळे तेही पण लांब लांब येत असतात.
त्यांनी पण थोडं समजून घेतलं पाहिजे की आज जेवढा आराम करणार मैदानामध्ये तेवढंच म्हणजे चांगले राहणार चांगलं speed मथुरसाठी लागणार आणि चांगला स्पीड लागतो. बरोबर. चला, तुम्हाला येणाऱ्या जो आगामी मैदान आहे त्याच्यासाठी सर्जासाठी आणि तुमच्या एका धावणीसाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील. थँक्यू.